बोलेंगे आज आपकी जो 35 साल की प्रतीक्षा जो पूरी होने जा रही है उसके बारे में क्या बोलेंगे? मैं आज बहुत खुश हूँ, इतना खुश हूँ कि जिंदगी में पहली बार इतना खुश हुआ। जय बद्री विशाल। सर क्या बोलेंगे आज के मौसम के बारे में? क्या बोलेंगे इस मौसम के बारे में? आज मेरे पास कोई शब्द नहीं है, बहुत भावुक हो गया हूँ मैं। नमस्कार, मी प्रवीणा हितेंद्र ठाकूर। आज या ठिकाणी बद्री विशाल भगवानची प्राणप्रतिष्ठा महोत्सव चालू झालेला आहे। गेली 25 वर्ष या संस्थेची म्हणजे उत्तराखंडची लोक जी आहेत या संस्थेवर त्यांनी अतिशय मेहनत करून प्रयत्न करून या मंदिराची नीव ठेवलेली आहे आणि गेली 12 वर्ष या मंदिराचं काम चालू आहे। इथे आल्यानंतर भक्तांना असं वाटेल की आम्ही खरोखर बद्रीनाथ धाममध्ये आलो आहोत। माझं स्वतःचं स्वप्न होतं, ज्यावेळेला या मंदिराची पायाभरणी होती, नीव ठेवली, त्यावेळेला पण मी आणि माझे पती श्री हितेंद्र ठाकूर इथे हजर होतो आणि आज आमच्या नजरेसमोर जेव्हा हे अतिशय सुंदर बद्रीनाथ भगवानचं मंदिर झालेलं आहे, त्याची बद्री विशाल देवाची स्थापना इथे होत असताना अतिशय आनंद होतो। माझं स्वप्न पण होतं की वसई तालुक्यामध्ये जसं द्वारकाधीश मंदिर बनणं हे माझं स्वप्न होतं। मी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आपल्या वसई तालुक्यामध्ये 4 धाम झाले पाहिजे। त्याच्यामध्ये द्वारका धाम तर झालं ऑलरेडी, आज बद्रीनाथ धाम पण झालं आहे, आता आपल्याला रामेश्वर आणि जगन्नाथपुरी हे 2 धाम झाले पाहिजे। तुम्हा सर्व भक्तांना मी सांगू इच्छिते की परवा 22 तारखेला बद्री विशाल भगवानची इथे स्थापना होणार आहे आणि तुम्ही आवर्जून या मंदिराला भेट द्या, इथे दर्शन द्या आणि जे काही फुल नाही फुलाची पाकळी या मंदिरासाठी तुम्हाला योगदान करता आलं तर अवश्य करा। आणि तुम्हा सगळ्यांना जय बद्री विशाल।